दिनेश लाड हे एनडीटीव्ही मराठीवरती आपल्या सोबत आहेत। दिनेश जी, आपलं सगळ्यात आधी खूप खूप स्वागत एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि आता गुरुदक्षिणा मिळाली असं म्हणायचं का? डेफिनेटली गुरुदक्षिणा मिळालीच आहे, कारण तो मला वाटत होतं, कालच मी म्हणालो होतो तुम्हाला, तुमच्याही टीव्हीला म्हणालेलो की रोहितच्या हातात मला वर्ल्ड कप बघायचा आहे आणि रोहितने मला प्रॉमिस केलेलं जाताना की हा वर्ल्ड कप मी जिंकूनच दाखवणार आणि तो प्रॉमिस फुलफिल आहे। त्यामुळे मला खूप आनंद होत आहे। मी आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस झाला असं मला वाटतं। क्या बात आहे। खरंच मात्र रोहितची ही जी खेळी आहे, या खेळीमध्ये त्याची सहजता तर असतेच, पण त्याबरोबरीने टीमला घेऊन काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। या अनुषंगाने तुम्ही या रोहितच्या खेळीकडे कसं पाहता? कारण सुरुवात जरी निराशाजनक झाली रोहितच्या खेळीबद्दल आपण जर बोललो तर, मात्र संपूर्ण टीम बद्दल काय म्हणाल? ऍक्च्युअली क्रिकेट हा खेळ आहे, टीम गेम आहे। क्रिकेट इंडिव्हिज्युअल गेम नाहीये, त्याच्यामुळे प्रत्येकाचा सहभाग असणं महत्वाचं असतं, प्रत्येकाचा रोल असणं महत्वाचं। आणि रोहितने प्रत्येकाचा रोल सांगून ठेवलेला, हे तुलाच हेच करायचंय, बाकी नाही। तुम्ही जर काल बघितलं असेल की दुबे बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात की दुबेला कशाला ठेवताय दुबेला, पण रोहितला त्याच्यावर कॉन्फिडन्स आहे, कारण दुबेची एक छोटी इनिंग फार महत्वाची झाली। इव्हन विराट बद्दल पण बरेच लोक म्हणत होते की विराटला ड्रॉप करायला पाहिजे, विराट बरोबर नाही करत आहे, काय नाही, पण मला 100% कॉन्फिडन्स आहे की विराट चांगलंच करणार आणि विराटने काल प्रूव्ह करून दाखवलं की तो कुठल्या पद्धतीचा खेळाडू आहे। अगदी तुम्ही जे भाकीत वर्तवलं होतं त्याच्या संदर्भात, खरं तर विराट संदर्भात, ते सुद्धा खरं सत्यात उतरलेलं पाहायला मिळालं। पण याबरोबरीनं दिनेश सर, रोहितनं जी घोषणा केली आहे, विराटने पण केली आहे, पण रोहितनं जी घोषणा केली T20 मधनं आता निवृत्ती घेतोय, त्याबद्दल तुमचं काय मत? तुमच्याशी काही त्यांनी चर्चा केली होती या संदर्भात? चर्चा तर केली नाही, पण योग्य निर्णय असं मला वाटतो, कारण T20 क्रिकेट हे खूप फास्ट क्रिकेट आहे, त्याच्यामुळे की महत्वाचं होतं नवीन मुलांना चान्स देणं। आणि आता त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे टेस्ट मॅचची, त्याच्यावर फोकस करणं आणि कदाचित तो 2028चा वर्ल्ड कप पण खेळण्यासाठी तयारी करणार असेल असं मला वाटतं, कारण त्याला तो पण वर्ल्ड कप जिंकायचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला, तो योग्य निर्णय असं मला वाटतं। अगदी सर, आपण बघतो की बोलताना भाऊक होतो भरपूर वेळेला रोहित शर्मा, तर मागच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीनं, म्हणजे अगदी सेमीफायनलला सुद्धा तो थोडासा भाऊक झाला होता, यावेळेला सुद्धा तो भाऊक झालेला सगळ्यांनी पाहिला। त्याचं जे नेचर आहे त्याबद्दल थोडं सांगा। खूप शांत स्वभावाचा आहे तो, आणि तो सगळ्यांना खेळ मिळणे, आणि त्याचं कसं आहे की मी त्याला लहानपणून बघत होतो, त्याला प्रत्येक मॅच जिंकण्यासाठीच खेळायचं असते, कारण त्यांनी आतापर्यंत असा कधी विचार नाही केला की मला हरायचंय, त्याच्यामुळे नक्कीच आपण बघतोय ज्या पद्धतीनं ही खेळी झालेली, त्यावेळेस त्याला ती शॉकिंग होते त्यासाठी। बोला बोला सर। नक्कीच आपण बघतोय दिनेश सर आपल्याशी संवाद साधतायत, कारण रोहितचे ते कोच आहेत आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह, खूप मोठी गोष्ट असते, आणि त्यांनी ते इमोशनली त्याच्यामुळे इमोशनली काल दाखवले की त्याचं कारण तेच आहे मला वाटतं, कारण त्याच्या आता ज्यावेळेस वर्ल्ड कप आला त्यावेळेस तो खूप खुश होता। अगदी सर, आता कधी भेटणार आहे तुम्हाला पुन्हा रोहित? कारण सेलिब्रेशन तर होणारच असेल। दिनेश सर, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? रोहितची आणि तुमची भेट होणार आहे का? कधी भेटता एकत्र आणि सेलिब्रेशन असेल त्यावेळेला? दिनेश सरांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र रोहित शर्मांची आणि दिनेश सरांची कशी भेट होते पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कारण प्रशिक्षक हे खूप महत्त्वाचे असतात, त्यांचं स्थान हे गुरुतुल्य असंच स्वरूपाचं असतं, आणि त्यामुळे कुठलाही शिष्य आणि खरा शिष्य हा आपल्या गुरुला भेटल्याशिवाय पुढचे निर्णय घेत नाही, पुढच्या निर्णयांसाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते। आणि त्यामुळेच दिनेश सर आणि रोहित शर्माची कधी भेट होणार हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मात्र एकीकडे आपण बघतोय की ज्या पद्धतीची खेळी झालेली आहे, संपूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण या खेळीमध्ये प्रत्येकानं आपल्या जीवाची बाजी लावलेली पाहायला मिळाली।